जय जय गुणवंत भावांनो, सेकंड पार्ट तयार झालेला आहे. खूप थंडी होती. सकाळी आम्ही चाललो होतो पैदल वळाखाली. रस्त्यामध्ये जाता जाता एक चिमणी दिसली. कमेंट मध्ये सांगा कोणती चिमणी आहे. रस्त्यामध्ये जाता जाता बाबाजी दिसले. त्याचं दर्शन गिर्शन घेतलं. निघालो पुढे. जयेश दादा बसला खाली. म्हणे पाय दुखू राहिले गड्या, थांबा जरा. आखरी पुसलो आम्ही वळापाशी. वळाखाली पुसल्या डायरेक्ट आम्ही मंदिरात गेलो. नागबाबाचं दर्शन घेतलं. मग आलो आम्ही अंदर. बाबाचं बी दर्शन घेऊन घेतलं. मग आलो वळाखाली. आम्ही भावांना, तुम्हाला माहित आहे का, इथं वळाखाली बाबाने जिवंत बरी साप सोडला होता. वापस मंदिरावर जाता जाता बाबाची पालखी दिसली. भावांनो, लोकांची गर्दीच सांगते की बाबाची दिवाणी किती आहे. सरे पाहून घ्या. मग आलो आम्ही त्याच पालखीच्या भंडारात. भत्ता मारला. फुल टाईट जेवण झालं भावांनो. मग गेलो बाबाच्या पालखीपाशी दर्शन घ्यायले. दर्शन घेतलं आम्ही बाबाचं, पण गर्दी खूप होती इथे. बाजूला बघितले तर औराडे महाराजांचा कार्यक्रम सुरू होता. मग निघालो आम्ही पैदल आमच्या गाडीपाशी जायसाठी. कारमध्ये बसलो. निघालो आम्ही धुनीवर जायसाठी. पोहोचलो मग आम्ही चैतन्य धुनी माथेवर. मंदिराच्या अंदर गेलो. मग बाबाचं दर्शन घेतलं. मग धुनी मंदिराहून सारखे आलो आम्ही शिंदे सोमठाण्यात. भावांनो, हे आहे बाबाचं जन्मगाव शिंदे सोमठाणा. मग आलो मंदिरात. बाबाचं दर्शन गिर्शन घेतलं. यायला शिंदेवाले बाबा असे म्हणतात. आणि त्याच मंदिराच्या खाली आणखी बाबाचं मंदिर आहे. खालच्या मंदिरात तर खूप खास मूर्ती बसवल्या बाबाची. आम्ही त्याचे बी दर्शन घेतले. मग आलो आम्ही बाहेर शिंदेची नदी बघायला. नदी पण खूप खास आहे. आपल्या जयेश दादाला कुत्र्याची पिल्लू खूप आवडतात. मग निघालो आम्ही वरच्या मंदिरावर जायसाठी. मंदिरात दर्शन गिर्शन घेतलं. मग आलो आम्ही बाजूच्या साईडला सैलानी बाबाच्या दर्ग्यापाशी. दर्ग्याचं दर्शन घेतलं. देवाचे दर्शन गिर्शन झालं. मग चाललोय मी आपल्या कारपाशी. मग निघालो भावांनो आम्ही घराच्या इकडे जाण्यासाठी. मग भेटूया भावांनो दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय जय गुणवंत.